हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. हॅलो. आता आमचे प्रज्वलेश आहे यांना जशी आम्हाला साथ दिली तशीच आम्हाला पण आता साथ द्या ही तुमच्या चरणाशी नम्र विनंती करतो आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. शाहीर म्हणाले की आमचा ब्रह्मश्रेष्ठ. बरोबर आहे. ठीक आहे. त्यांनी दृष्टांत दिला कोणाचा? विष्णूचा. की 3 दिवस तुमची माया काय करत होती हा. आणि बरोबर आहे. त्यांनी विष्णूने अवतार घेतला. कोणाचा अवतार घेतला? कोणाचा घेतलाय? गायीचा. गायीचा. बरोबर आहे. शाहिराने इथेच तर दाखवून दिले. काय दाखवलंय? की माया आपली श्रेष्ठच आहे. बरोबर आहे ना. बरोबर ना. गायीने रूप घेतलं म्हणून तुम्हाला दूध पाजलं. तुम्हाला दूध पाजलं असतं कोणी? बरोबर आहे. पासून गेलं असतं. म्हणून माया ही श्रेष्ठ आहे. आईची आई. आईला किती ढकलण्याचा प्रयत्न केला बरोबर आहे. तुम्हाला ते जमणार नाही. आणि आईचं दूध पिल्याशिवाय तुम्ही मोठे होणार नाही. आईचं दूध पिल्याशिवाय मोठे कसे झालेत? बरोबर आहे. आईने दूध पाजलं म्हणून मोठे झालेत ना. गाईने दूध पाजलं. विष्णूने जेव्हा गाईचा अवतार घेतला. बरोबर आहे. बरोबर ना. तर शाहिराने एवढं लक्षात घ्या. तुम्ही स्वतःहूनच दाखवले की माया श्रेष्ठ आहे. आम्हाला इथे दाखवायची गरज नाहीये. बरोबर ना. बरोबर आहे. आणि शाहीर काय म्हणाले? काय म्हणले? आत्मा देहाशिवाय कार्य करता येत नाही. बरोबर आहे. आत्म्याला देहाशिवाय कार्य करता येत नाही. नाही. कारण निराकाराला आकारात यावंच लागतं. बरोबर आहे. आत्मा निराकार आहे. बरोबर आहे. निराकाराला आकारात आल्याशिवाय कार्य शकत नाही. कार्य करू शकत नाही. नाही करू शकत. बरोबर ना. बरोबर आहे. म्हणून माया सोडून तुम्ही कोणतंही कार्य करू शकत नाही. बरोबर ना. हे माझा ब्रह्मश्रेष्ठ मुलीच नाही. जर मायाची जोर तुम्हाला नसेल तुमचा ब्रह्मश्रेष्ठ होऊ शकतच नाही. बरोबर आहे. बरोबर आहे ना. म्हणून तुम्ही किती आहे आता जास्त बोलत नाही आपल्याला. बरोबर आहे. आपल्यापेक्षा शाहीर मोठे आहेत. मोठे आहेत. लहान आहेत. आपण त्याप्रमाणेच आपण चाललं पाहिजे. बरोबर आहे ना. की माया श्रेष्ठ की ब्रह्मश्रेष्ठ
ते तुम्हाला कळलं पाहिजे. बरोबर आहे. आईचा दूध पियाल्याशिवाय हा. मुलगा मोठा होत नाही. हा बरोबर आहे ना? हा. मग ते समजलं पाहिजे. हा. ते आपल्याला बोलायला सांगावं लागतं नाही ना. म्हणून पुढे लक्षात ठेवा. पुढे काय झालं? शाहीर काय म्हणतात, ब्रह्मश्रेष्ठ ब्रह्मश्रेष्ठ. बरोबर ठीक आहे. आहे. तुमच्या ब्रह्माने काय केलं ते आमच्या गीतातून आम्ही दाखवत आहोत. आणि तुमच्या ब्रह्मश्रेष्ठ म्हणताय ना. हा. त्या तुमच्या ब्रह्माने काय केलंय ना, हा ते तुम्हाला आता आम्ही दाखवतोय. बरोबर आहे. लक्ष ठेवा. त्याकडे लक्ष असावं. रूप पाहुनिया भुलला विसरला मी कोणा, रूप पाहुनिया भुलला विसरला मी कोणा, अंतरीची लाज सोडली ओढली, घेतलाय स्वतःवरी भार. हो, अंतरीची लाज सोडली ओढली, घेतलाय स्वतःवरी भार. हो. अंतरीची लाज सोडली ओढली, घेतलाय स्वतःवरी भार. हो, अंतरीची लाज सोडली ओढली, घेतलाय स्वतःवरी भार. हो. हो, काय म्हटलं माहिती आहे काय? काय म्हटलंय? रूप पाहून या भुलला, रूप पाहून या भुलला, विसरला आहे मी कोण. विसरला आहे मी कोणा, अंतरीची लाज सोडून ओढून, घेतलाय स्वतःवरी भार. कुणी स्वतःवरी भार घेतलंय? ब्रह्मदेवाने. ब्रह्मदेवाने. हा. ब्रह्मश्रेष्ठ ब्रह्मश्रेष्ठ. अरे ब्रह्माला हा. जर मायेची जोड नसेल हा. तर ब्रह्मश्रेष्ठ होणार कसा? कसा? बरोबर आहे ना? हा त्याने काय केलं? स्वतःवर भार काय घेतलं? हा. काय घेतलं भार? काय झालं होतं माहिती आहे काय काय? झालं? रूप पाहून या भुलला, बरोबर. कुणावर विसरला आहे मी कोण, तो विसरला त्या टायमाला. कोण? ब्रह्मदेव. ब्रह्मदेव विसरला. हा मी आहे कोण. आहे कोण? हा सृष्टी निर्माण करणारा हा ब्रह्मदेव. बरोबर आहे. पण तो त्या टायमाला विसरला. हा का विसरला? का? की आपली स्वतःची मुलगी. मुलगी. कोण मुलगी? संध्या. संध्या. संध्या त्याची पुत्री होती. मुलगी होती. बरोबर आहे. बरोबर आहे ना? हा मुलगी असताना हा. ती रूप सुंदरी होती. खूप सुंदरी होती. सुंदरी होती. हा त्यामुळे ब्रह्मदेवाला हा काय माहिती का मोहित झाला. ब्रह्मदेव आपल्या स्वतःच्या मुलीवर मोहित झाला. हा. मोहित झाला का? हा. की एवढी सुंदरी मुलगी कोण? हा ब्रह्मदेवाला पण कळलं नाही हा की माझी स्वतःचीच मुलगी आहे. बरोबर आहे. बरोबर आहे ना? हा. म्हणून त्या मुलगीवरती तो हा. मोहित झाला. बरोबर आहे. पुढे ऐकून घ्या मग कसं काय ते. ही कथा कशी आहे ते आपल्यापेक्षा हा बोलू नका. शाहीर खूप हुशार आहे. खूप हुशार ज्ञानी आहे. आहेत. ज्ञानी आहेत. हा. जसं तुम्ही ब्रह्मज्ञान तुम्ही सांगता हा. तसं आम्हाला पण ब्रह्मज्ञान ज्ञान येतो. हा. तर आम्ही इथं काय करतो माहिती आहे काय? हा. फक्त ही कला दाखवितो. बरोबर आहे. कीर्तन नाही करत. हा कीर्तनामध्ये ते सर्व दाखवायला लागतं. हा पण ही जत्रा आहे. बरोबर आहे. त्या जत्रेमध्ये जत्रेसारखाच कार्यक्रम करावा. हा, शाहीर- बरोबर ना? ते प्रश्न- शाहीर हुशार आहेत. हा. आम्ही मान्य करतो. मान्यच पण करतोय. आपण आज आले कुठे? मनोरंजन करायला. मनोरंजन हा रसिक रसिक प्रेक्षक मायबाप इथे बसलेला आहे. त्यांचा मनोरंजन करण्यासाठी आज आपण आलोय. हा. ही कथा तुम्ही
हा. कीर्तन गाताय हा. आम्हाला पण गाता नाही येतोय बरोबर आहे. पण तेवढं आम्ही ज्ञानी आहोत हा. काय तेवढं आम्ही दूध खुले नाही आहेत हा. पण आम्हाला मनोरंजन करायचं लोकांचं मनोरंजन करायचं आहे. कीर्तन नाही गायचं जेव्हा आहे. कीर्तन करायची वेळ येते हा. तेव्हा कीर्तन करायचं बरोबर आहे. बरोबर आहे ना हा. आणि पुढे काय झालं हा. ब्रह्मदेवाने काय केलं हा. आणि ब्रह्मदेवाने तो मोहित झाला कुणावर हा. झाला स्वतःच्या मुलीवरती. म्हणून पुढे काय होतंय हा. ते ऐकून घ्या हा. सृष्टी निर्माण करणे ब्रह्मदेवाचे मान जन्म दिला मानस पुत्रा होते सुंदर छान सृष्टी निर्माण करणे ब्रह्मदेवाचे मान जन्म दिला मानस पुत्रा होते सुंदर छान पुत्रास पाहुणे हरा बलवान सवारंगाने बघून गातो गुणगान पुत्रास पाहुणे हरा बलवान सवारंगाने बघून गातो गुणगान काय म्हटलं माहितीये का काय म्हटलंय? सृष्टी निर्माण करणे ब्रह्मदेवाचे मान ब्रह्मदेवाचे मान. जन्म दिला मानस पुत्र होते सुंदर जन्म दिला मानस पुत्रास होता सुंदर छान. काम पुत्रास पाहुणी हरपले भान हरपले बाण. सभा रंगणे बसून गातोय गुणगान गाताय गुणगान. काय माहितीये का काय? हा ब्रह्मदेवाला हा. सृष्टी निर्माण करण्याचं कार्य दिलं कार्य होतं. दिलं होतं बरोबर आहे ना हा. आणि पुढे काय झालं हा. जन्म दिला मानस पुत्र होता सुंदर छान त्याने खूप सारे म्हणजे खूप सारे म्हणता नाही येणार. त्याने सृष्टी निर्माण करायला मानस पुत्राला जन्म दिले. बरोबर आहे त्याच्यामध्ये एक होता काम. काम बरोबर आहे कामाला काय असं वरदान दिलं होतं की तू कोणाच्याही शरीरामध्ये जाऊन त्याच्या मनामध्ये वासना निर्माण करण्याचं काम काम कामाचा भाव निर्माण कर. बरोबर आहे. आणि सृष्टीमध्ये सृजन प्रजनन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण कर. बरोबर आहे. असं वरदान ब्रह्मदेवाने स्वतः दिलं होतं. बरोबर आहे हा. ब्रह्मदेवाने वरदान दिलं असताना हा. पुढे तुम्ही काय केलं माहिती आहे का काय केलं? ऐकून घ्या पुढं बन सोडून या हृदयी कामवाई प्रेमाचे वारे. बन सोडून या हृदयी कामवाई प्रेमाचे वारे. अंतरी जिराला सोडून एकला स्वतःवर भार हो अंतरी जिराला सोडून एकला स्वतःवर भार हो काय म्हटलंय? पाण्या सोडून या हृदयी हा. काम वाही प्रेमाचे वार कामवाई प्रेमाचे वार. पाण्या त्याने हृदयी सोडलेलं हा, आहे मग काय केलं कामाने? ते प्रेमाचे वारे हा. वाहिले. कामाने काय केलं माहिती आहे का? काय केलं त्याने ती 5 पुष्पवाणं होती त्याच्याकडे. होय का ती आता बघितलं बरोबर की आहे. आपल्याकडे ही पावर तर आले बरोबर की आहे आता लोकांवर आजमावून बघावे. बरोबर बरोबर आहे ना? बरोबर आहे. तर त्याने ते बाण आहे ना ब्रह्मदेव विष्णू महेश यांच्यावर आजमावण्याचं बघितलं बरोबर आहे आणि ते आजमावलंही. आणि पुढे काय झालं ते बघा. काय माहिती आहे काय हा. त्यांनी काम वाही प्रेमाचे वारे हा. बरोबर आहे ना बरोबर आहे. म्हणून त्यांनी काय स्वतःवर भार घेतलं हा. असे भुवन हा.
स्वतःवरती भार घेतलं. काय वार घेतलाय? भार घेतलं त्यांनी कळलं असेल हा की आपण आपल्याहून स्वतःवर भार घेतो. हा आमचा ब्रह्मश्रेष्ठ बरोबर आहे. ब्रह्मश्रेष्ठ असे नाही होत. हा त्याला मायेचा आधार लागतो. बरोबर आहे. मायेचा आधार असल्याशिवाय ब्रह्माला पण साथ असल्याशिवाय हा. कोणी श्रेष्ठ होत नाही. माया देखील श्रेष्ठ नाही आणि ब्रह्म देखील श्रेष्ठ नाही हा. हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. हा हा पुष्प वानाने मोहित झाले सभाजना, वासना रूपी झाले ब्रह्मदेवाचे माना. पुष्प वानाने मोहित झाले सभाजना, वासना रूपी झाले ब्रह्मदेवाचे माना. वेदाच्या मुखी तो विसरला ज्ञाना, पापामध्ये बुडले याचे ताना बनाना. वेदाच्या मुखी तो विसरला ज्ञाना, पापामध्ये बुडले याचे ताना बनाना. काय म्हटलं माहिती आहे का? काय म्हटलंय? पुष्प बाणाने मोहित झाले सभाजन, झाले सभाजन, वासना रूपी झाले ब्रह्मदेवाचे मन. ब्रह्मदेवाचे मन, वेद ज्याच्या मुखी तो विसरला ज्ञान, विसरला ज्ञान, पापामध्ये बुडले त्यांचे तन मन धन. धन मन धन. पुष्प बाण कोणी केलं होतं? कामाने. कामाने हा सभाजना मोहित केलं. मोहित केलं आणि त्याच्यामध्ये ब्रह्मदेव देखील होते. बरोबर बरोबर ना? ब्रह्मदेवाला त्यांनी काय केलं? मोहित केलं त्या पुष्पबाणाने. बरोबर आहे. आणि त्या सभेमध्ये त्या ब्रह्मदेवांची मुलगी संध्या बरोबर. ती देखील तिथे होती. बरोबर आहे ते. आणि तिला पाहून ब्रह्मदेवांचं मन मोहित झालं. बरोबर आहे. बरोबर आहे ना? म्हणून त्यांचे मन पापामध्ये तन मन धन बुडलेले आहेत. बरोबर आहे ना? त्याने वेद मुखी जो विसरला, त्याच्या मुखातून वेद निघतात. बरोबर आहे ना? पाप बुडाले तन मन धन. त्याच्यात मन काय तन मन धन सगळं बुडालेलं आहे. बरोबर आहे ना? हा हा. पुढे ऐकून घ्या. हा म्हणून हा जास्त हा जसं आम्हाला तुम्ही बोलाय करताय तसं आम्हाला बोलाय करू नका. हा. कारण जसं तुम्ही ते आता मनोरंजन केलं हा तसंच पुढे हे करा आणि आम्ही तसंच करू. तसेच आम्ही पण करणार आहोत. कारण हे ज्ञान सर्वांना पाहिजे हा. आणि ज्ञानामुळे पुढे माणूस जाऊ शकत नाही. नाही. बरोबर. हा. पण जसं तुम्ही तुमच्या कीर्तनाप्रमाणे केलं हा. तसं आम्ही आमचं मनोरंजन पण करतोय. बरोबर आहे. ऐकून घ्या. हा संध्या होती पुत्री याची, तिला पाहुणी झाला गार. संध्या होती पुत्री याची, तिला पाहुणी झाला गार. अंतरीची लाज सोडून घेतलाय स्वतःवरी भार. हो, अंतरीची लाज सोडून घेतलाय स्वतःवरी भार. हो. काय म्हटलं माहितीये का? काय म्हटलंय? संध्या होती पुत्री त्याची, हा तिला पाहुणी झाला गार. पाहुणी झाला गार. कोण झाला गार? ब्रह्मदेव. ब्रह्मश्रेष्ठ. ब्रह्मश्रेष्ठ. हा पण ब्रह्माला स्वतःची मुलगी सुद्धा कळली नाही. बरोबर आहे. तिला पाहून मोहित झालेला आहे. मोहित होण्याची. अरे काय करावं? काय स्वतःची मुलगी कळत नाही. हा तिच्यावरती मोहित व्हायचं. बरोबर आहे. आम्ही श्रेष्ठ, आम्ही श्रेष्ठ. कशाला श्रेष्ठपणा दाखवताय? हा पुढे ऐकून घ्या. दुःखी होऊन पाहता उभा धर्मराज, नवरी आळवी तो शंकर
धर्मराज उभा धर्मराज स्मरुणी आलवितो शंकर असा आज शंकर असं आज हरपले बाण्या म्हणून वाटे याला लाज वाटे याला लाज शोधित होऊन आता उतरवला माझं द्रवला माझं काय माहितीये काय काय त्या टायमाला हा त्या सभेमध्ये आहे ना हा धर्मराज देखील उभा होता त्याला स्वतःला दुःख झालेलं आहे हा आणि त्याला स्मरून हा शंकराला आळवलं आहे शंकराला विनंती केलेली आहे हा की शंकराला विनंती करून हा म्हणजे हरपले म्हणा वाटे म्हणाले याची बरोबर आहे ब्रह्मदेवाचं आता मन हरवलेलं आहे तो घाबरून गेलेला आहे हा ब्रह्मदेव घाबरून गेलेला आहे बरोबर आहे शंकर आता काय ते मला शाप देणार बरोबर आहे म्हणून त्यांनी हा. त्याला त्या लाज वाटलेली आहे हा. म्हणून त्यांनी काय केलं त्यांचा शंकराने असं हा ब्रह्मदेवाचा धिक्कार असो होऊन माज उतरवला बरोबर आहे धिक्कार असून ह्या शब्दामध्ये ब्रह्मदेवांना बोललं की तुमचा धिक्कार असो तुम्हाला तुमची मुलगी देखील तुमच्या नजरेतून सुटत नाहीये एवढा तुझा मोहित होऊन हा काय फायदा आहे बरोबर आहे मग हा स्वतःच्या मुलगीला जर तुम्ही असं करत असाल हा तर तुम्ही ब्रह्मदेव सृष्टी निर्माण कशा करता बरोबर आहे मग मोहित होण्याचं कारण काय हा मोहित होण्याचं कारण काय म्हणून तुम्ही श्रेष्ठ म्हणू नका बरोबर आहे समज आहे ना हा की जे आमची कथा भाग आहे हा ती आम्ही स्वतःच्या मनाने सांगत नाही हा ती शेर म्हणतात वाचन करा वाचन करा वाचन करा वाचन केल्याशिवाय हा कोणी कथा लिहू शकत नाही बरोबर आहे म्हणून तुम्ही शाहिराना आहे ना पुस्तकाच्या पान नंबर सकट कोणती आहे कोणती कथा आहे ना ते पण आम्ही दाखवून देऊ बरोबर आहे हा बरोबर आहे परंतु हा असे म्हणू नका हा. की शाहिरांना काही येत नाही हा या भारीवर रात्रीवेळी हा शाहीर जो शाहीर असतो हा ज्याला माहिती आहे हा की जो तो ब्रह्मश्रेष्ठ करणार हा. माहिती माय श्रेष्ठ करणार बरोबर आहे परंतु हा. ती ब्रह्मश्रेष्ठ करून हा. तर ब्रह्माला मायेची साथ असेल हा तरी लव जमून दोघांचा असतो हा म्हणून श्रेष्ठ कोणी मानू नका हा बरोबर आहे ना हा म्हणून शाहीर सांगतोय हा. की मी श्रेष्ठ माणूस नका हा की तुम्ही मागाशी बोलले की काय? आमचा ब्रह्मश्रेष्ठ असताना मग स्वतःच्या मुलगीवरती हा हे असं मोहित झाले नसते बरोबर आहे बरोबर आहे ना हा पुढे ऐकून घ्या घाम फुटला होता याला, तरी आता सर्व सार घाम फुटला होता याला, तरी आता सर्व सार अंतरी तिला सोडून ओढून घेतलाय स्वतःवरी भार हो अंतरी तिला सोडून ओढून घेतलाय स्वतःवरी भार हो अंतरी तिला सोडून ओढून घेतलाय स्वतःवरी भार हो अंतरी तिला सोडून काय म्हटलं माहितीये काय काय म्हटलं घाम फुटला होता याला हा करी आता सातवा घरी आता सर्व सर हा त्यांना पण समजलंय हा की आता शंकर देव आपला शंकर भगवान आपल्यावर रागवले काय गावले मग काही नाही काहीतरी सर्व करायची चुकीचा जर मार्ग केला हा तरी काहीतरी आपलं काय करायला पाहिजे ना हा म्हणून त्यांनी सर्व केलं माझी चूक झाली आहे बरोबर आहे माफ करा हा. हा? ह्याच्या पुढे मी असं करणार नाही असंच आहे असं झालंय ना हा पुढे ऐकून घ्या गुरु गणपत बाबूराव ज्ञानाची जोडी मोंदिले जागरणी चाल तोडी मोंदिले जागरणी चाल तोडी मोंदिले जागरणी चाल तोडी गुरु गणपत बाबूराव ज्ञानाची जोडी मोंदिले जागरणी चाल तोडी मोंदिले
ज्ञानाची जोडी ज्ञानाची जोडी मोन विनेशा रणी चाल तोडी रणी चाल तोडी अमोल मारुतीला गाण्याची गोडी गाण्याची गोडी तेजस्मितेशा गातो आवाज आपोडी आवाज पोडी बरोबर आहे हा माझ्या गुरुवारांचे आशीर्वाद असल्यानंतर हा चाली कुठला पण असू द्या हा त्या तोडायची आमची ताकद आहे ताकद आहे हिंमत आहे बरोबर आहे हा म्हणून हा तालीवरच बुवा आले नाही हा आता कीर्तनच करत गेले हा ज्ञानेवंत शाहीर त्यांनी कीर्तन केले आपण कार्यक्रम करूया बरोबर आहे बरोबर आहे ना हा. कारण कीर्तनामध्ये जास्त लोभ आहे हा म्हणून त्यांनी कीर्तन केले यांना कीर्तन करू द्या आपण आपला कार्यक्रम करूया कार्यक्रम करूया बरोबर आहे ना बरोबर आहे. म्हणूनच जास्त आपण कोण मोठे आहोत कोण हा. छोटे आहोत हा. त्यांना सांभाळून घेऊन गेलात ना हा. तर आपण मोठे होऊ बरोबर आहे आता आपल्याला मोठे कोण करणार कोण करणार कोण नाही असं कीर्तन करून करून हा हा? मोठे कोण नाही म्हणणार हा. की आपल्या सोबत त्याला पण नाही होणार. ती काय म्हणते हा. तुम्ही आमच्या पाठीमागणं या आम्ही काय येऊ तुमच्या आम्ही मागे तुमच्याकडे काय येऊ आम्हाला कीर्तन करायचंच नाही करायचंच नाही आम्हाला कार्यक्रम करायचा आहे, तुम्ही आमच्या सोबत या तुम्ही आमच्या सोबत आणि या. तुम्ही कार्यक्रम करा आमच्या सोबत बरोबर आहे ना बरोबर आहे जसं आम्ही जसा कार्यक्रम करतोय हा तसं तुम्ही चालीला चाल घेत जा हा आतापर्यंत काय दिलं काय दिले काहीच नाही दिलं काहीच नाही. फक्त कीर्तन करत राहिले हा लोकांचं मनोरंजन करा बरोबर आहे मनोरंजन केला तर पुढच्या टायमाला आपल्याला ह्या स्टेजवरती हा नक्कीच भेटतील नक्कीच भेटेल बरोबर आहे हा. ना पुढे ऐकून घ्या हा शायर चेतनचे कवित्व बुवाला पडले गार. शायर चेतनचे कवित्व ऐकून बुवा पडले गार. अंतरीची लाड सोडून ओढून घेतलाय स्वतःवरी भार. हो, 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 अंतरीची लाज सोडून ओढून घेतलाय स्वतःवरी भार. हो, अंतरीची लाज सोडून ओढून घेतलाय स्वतःवरी भार. हो, अंतरीची लाज सोडून ओढून घेतलाय स्वतःवरी हॅलो शायराने आता आम्ही बारीचा टाइम होत आहे तुम्ही त्याच्या समोर यायचं आहे पाया मी काढतोय मिरवितो मिरवितो श्रेष्ठपणा दाता मिरवितो श्रेष्ठपणा दाता बाय पुढे आलो गंगारी द्वार बाय पुढे आलो गंगारी द्वार पुढे आलो गंगारी द्वार बाय पुढे आलो गंगारी द्वार
मनापासून करते विनंती, हात तुम्हाला जोडून पती सांगा ना, का होता मला तुम्ही जोडून, पती सांगा ना, का होता मला तुम्ही जोडून, पती सांगा ना, का होता मला पती सांगा ना, का होता मला तुम्ही जोडून, पती सांगा ना, का होता मला तुम्ही जोडून, पती सांगा ना, का होता मला पती सांगा ना, का होता मला तुम्ही जोडून, पती सांगा ना, का होता मला तुम्ही जोडून, सांगा ना, का होता मला धन्यवाद.